आज मॅकडोनल्ड टाईप बर्गर बनणार आहेत. बर्गर आणलेले आहेत, चीज आणलेलं आहे. आणि मॅडम सांगा आता. पहिले मला इंट्रोड्यूस करा, कोण बनवत आहे. अच्छा, बनवणाऱ्या मॅडम आहेत अनोखी गुरव, स्पेशली फ्रॉम अमलनेर. प्लीज गो हेड. ओके. तर हा सॉस मॅन्डेटरी आहे. हा मेयोनीज आणि केचप आहे, टोमॅटो केचप. हा बर्गर मेयोनीज आहे आणि हा तंदुरी सॉस आहे. यात पिझ्झाचे तो मसाला ॲड केला आहे. आणि आपलं इंडियन आयटम हां, आता शिमला मिरची हे सगळं तव्यावर भाजून घेतलं आहे आणि हे आपलं हे कापलं आहे सगळं. हा सॉस काय आहे? नाही, तो सॉस का आहे? आंबे लागणार आहेत? नाही लागणार आहेत. हां, हे वेफर्स आहेत, क्रीम अँड ऑनियन आणि मसालावाले वेफर्स. या आहेत आलू टिक्की. ही आहे कॉर्नफ्लॉवर स्लरी. याला डुबवून आपल्याला या ब्रेड क्रममध्ये करून इथे तळायचं आहे. मॅडम हे सगळं तर ठीक आहे, पण या टिक्क्या बनल्या तरी कशा? तर सगळ्यात अगोदर बॉइल्ड पोटॅटोजमध्ये गाजर ग्रेट केले. दुसऱ्या पॅनमध्ये तेल आणि जिरं सॉटे करून त्याच्यात वटाणे आणि कॉर्न सॉटे केले. हे सगळं मिश्रण, या सगळ्या मिश्रणमध्ये मसाले घालून आमचूर पावडर, गरम मसाला, हळदी, तिखट हे सगळं ॲड करून हे सगळं मिश्रण त्या पॅनमध्ये ॲड केलं. सगळं व्यवस्थित हे केलं. चवीनुसार मीठ घातलं. हे बाहेर काढल्यानंतर थोडं थंड होऊ दिलं. त्यानंतर ब्रेड क्रम आणि फ्राईज जे असतात आपले त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून ते सगळं टाकलं. हे गरजेचं आहे बाइंडिंगसाठी. हे सगळं व्यवस्थित याचे गोळे करून फ्रीजमध्ये ठेवले 30 मिनिटासाठी. आणि आता ते काढल्यानंतर याच्या टिक्की केल्या आहेत आणि आता ही स्लरी बनवली. आता या स्लरीमध्ये हे बुडवलेलं आहे. ह्याच्यामध्ये स्विमिंग पूल होणार बघा, वर खाली. आता हे आणि नंतर मग ह्याच्यात जाऊन आणि नंतर मग तेलात जाणार आहे. थांबा थोडा वेळ, आता हे करून मी तुम्हाला सांगतो. सगळ्या गोष्टी तयार आहेत. घ्या मॅडम. आता ह्याला आपण मस्तपैकी यात बुडवलेलं आहे. याच्यामध्ये ब्रेड क्रम आहे, त्याला मस्त न्हाऊ घालतोय. त्याच्यात छानपैकी अभ्यंगस्नान झालं आणि अभ्यंगस्नान झाल्यानंतर हा चालला गरम गरम तेलामध्ये. ह्याला म्हणतात. आता ह्याचा पुढचा व्हिडिओ तयार झाल्यावर. ठीक आहे. काय लावते हे? मेयोनीज आणि केचपचा सॉस लावतो. ओके. हा सॉस इव्हनली स्प्रेड करून झाला आहे. आता हा तंदुरी सॉस मगाशी सांगितले कसा तयार केला, हा स्प्रेड करायचा. ही टिक्की तयार झालेली आहे. ही आता आपल्याला ठेवायची आहे. आता याच्यावर हे अनियन, कांदे ठेवून झाले. हा बर्गरचा सॉस त्याच्यावर टाकलाय. आता आपल्याला टमाटे ठेवायचे आणि ही शिमला मिरची, पत्ताकोबी घ्यायची आहे, व्यवस्थित ठेवायची आहे. हे गो चीज आहे स्लाइस, तो ठेवायचा आहे. आणि ह्याच्यावर हा वरचा पाव. हा झाला डबल डेकर वडापाव. ह्याच्यावर खाल्ल्यानंतर कमेंट करून सांगायची आहे कसा बनलाय. एक नंबर. मॅडम हे एवढं ताट सजवलंय, हे कोणासाठी? हे सगळं तुमच्यासाठी. अच्छा, मी म्हणजे कोण? द किंग प्रशांत गुरव. बघा बर्गरची साईज आणि बर्गर किती छान झाला आहे. कोकसोबत सर्व केलं आहे आणि हे फ्राईज, हे सगळं. आणि आता आपण खाताना बघूया. खाता येईल का पण मला? ओ हो 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 हो. एक नंबर. नाही सगळं लागा लागलं. घेते. छान झालंय. अमेझिंग. टिक्की लागली. टिक्की लागली आणि माझा टिक्का पण लागला. तर अशा प्रकारे बर्गरचा हा कार्यक्रम फिक्स झाला आहे आणि व्यवस्थित सक्सेसफुल झाला आहे. मॅकडॉनल्डसारखा बर्गर बनवण्याची इच्छा होती, तर तो बनला आहे की नाही? एक नंबर लागतोय. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून्ड. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.